श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता उद्यापासून 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपलं मराठी नवीन वर्ष हे जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी आपण सर्वजण प्रत्येक महिन्याची तारीख आणि वार इंग्रजी नवीन वर्षानुसारच गृहीत धरत असतो. आणि उद्यापासून 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. आणि आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर हे सुद्धा उद्यापासूनच आपल्या भिंतीवर लावणार आहोत. त्यामुळे सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना उद्यापासून सुरू होणाऱ्या 2026 या नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि भरपूर यशाचं जावं हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि स्वामी महाराजांची कृपा तुम्हावर अखंड राहो अशी स्वामी महाराजांना प्रार्थना करून मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्यापासून येणारं 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. आणि या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे तो म्हणजे गुरुवार. आणि उद्या प्रदोषसुद्धा असणार आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या नवीन वर्षाचा पहिलाच दिवस हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा खास असा झालेला आहे. उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अनेक जण वेगवेगळे संकल्प करतील. पण आपण स्वामी सेवेकरी असल्यामुळे आपल्याला या नवीन वर्षामध्ये स्वामी सेवेचा संकल्प हा करायचा आहे. आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची सेवाही करायची आहे. स्वामी महाराजांच्या सेवेनेच आपल्याला हा दिवस सुरू करायचा आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या 2026 या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज एक वेळेस नक्की वाचायचा आहे. उद्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तुम्ही जर गुरुचरित्रातील हा अध्याय रोज एक वेळेस पठण केला तर यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा, मनोकामना असतील किंवा तुमचे जे काही नवस असतील तर ते सर्व यामुळे नक्की पूर्ण होतील. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारा असा हा गुरुचरित्रातील अध्याय आहे. तर गुरुचरित्रातील कोणता अध्याय आपल्याला कसा पठण करायचा आहे, केव्हा करायचा आहे आणि हा गुरुचरित्रातील अध्याय पठण करत असताना आपल्याला कोणते नियम आणि अटी पाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हीसुद्धा उद्यापासून जरी तुमच्याकडनं कुठलीही इतर सेवा होत नसेल तर गुरुचरित्रातील हा अध्याय फक्त एक वेळेस पठण करा. यामुळे येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला खूपच आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जाईल आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा या नवीन वर्षामध्ये नक्की पूर्ण होतील. मग तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर पूर्ण होत नसेल तर तुमची ती अगदी कठीणातली कठीण इच्छासुद्धा गुरुचरित्रातील हा अध्याय रोज एक वेळेस पठण केल्यामुळे नक्की पूर्ण होईल. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, शांती, समाधान येईल. आणि तुम्हाला स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा प्राप्त होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर यासाठी तुम्हाला उद्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2026 या दिवसापासूनच सकाळी लवकर उठायचं आहे. आणि सर्वात आधी आपली आंघोळ आपल्याला करून घ्यायची आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गुरुचरित्रातील हा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. काहीही न खाता आपल्याला गुरुचरित्रातील हा अध्याय सर्वात आधी पठण करून घ्यायचा आहे. फक्त तुम्ही चहा पिऊन हा अध्याय वाचला तरी चालेल. आणि हा अध्याय आपल्याला सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर लगेच पठण करायचं आहे. कारण दिवसभरामध्ये आपल्याकडून अनेक चुका या होत असतात. काही खाल्लं पिल्लं जातं किंवा कोणाला स्पर्श हा केला जातो किंवा आपल्या मनामध्ये अनेक विचार हे येऊन जातात. त्यामुळे आपण शुद्ध राहत नाही, आपण अशुद्ध होतो. आणि म्हणूनच हा अध्याय आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून त्यानंतर लगेच पठण करायचं आहे. आणि हा अध्याय कोणीही पठण करू शकतो. महिला असो, पुरुष असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा विधवा स्त्रीसुद्धा हा अध्याय पठण करू शकते. ज्यांना ज्यांना आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर अशा सर्व व्यक्ती हा अध्याय नक्की पठण करू शकतात. फक्त हा अध्याय पठण करताना तो पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला अध्याय पठण करायचा आहे. आणि उद्या 1 जानेवारीपासून तुम्ही जेव्हा हा अध्याय पठण करण्याला सुरुवात कराल तेव्हा फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे. दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आणि तुमची जी कुठली इच्छा असेल किंवा तुमची जी कुठली समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना, विनंती करायची आहे. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज हे मला हवं आहे, तर तुम्ही हे मला मिळवून द्या. माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. किंवा जर एखादं संकट हे तुमच्यावर असेल तर स्वामी महाराज मला या संकटातून बाहेर काढा असं तुम्हाला पहिल्याच दिवशी स्वामी महाराजांना सांगायचं आहे.
आणि पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला हा अध्याय रोज 30 दिवस म्हणजे 1 महिनाभर पठण करायचं आहे उद्यापासून. आणि आपल्या मनामध्ये आपल्याला असा भाव ठेवायचा आहे की हा अध्याय पठण केल्याने माझी जी काही इच्छा आहे तर ती इच्छा नक्की पूर्ण होणारच आहे आणि माझ्यावर जे काही संकट आहे तर ते संकटसुद्धा माझं स्वामी महाराज नक्की दूर करणार आहेत. असा भाव ठेवून, असा विश्वास ठेवून आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे. जेव्हा तुम्ही असा भाव ठेवून हा अध्याय 1 महिनाभर म्हणजे 30 दिवस पठण कराल तर तेव्हा तुमची इच्छासुद्धा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील आणि तुमच्यावर जे कुठलं संकट असेल तर त्या संकटातून सुद्धा तुम्हाला स्वामी महाराज नक्की बाहेर काढतील. फक्त स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि या सेवेला सुरुवात करा. आणि जर तुम्हाला हाच अध्याय पुढे वाचायचा असेल तर तुम्ही 3 महिने 6 महिनेसुद्धा वाचू शकतात. एकाच महिन्यामध्ये जर तुम्हाला छान अनुभव आला तर तुम्ही हा अध्याय पुढे 3 महिने 6 महिनेसुद्धा वाचू शकतात. हा अध्याय पठण करताना आपल्याला एक महत्त्वाचा नियम पाळायचा आहे, तो म्हणजे मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे. आणि हा अध्याय पठण करताना आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आपल्याला येऊ द्यायचे नाही आहेत. कुठलेही अनावश्यक वाईट विचार, नकारात्मक विचार हे आपल्या मनामध्ये आपल्याला चुकूनही अध्याय पठण करत असताना येऊ द्यायचे नाही आहेत. तुम्हाला रोज हा अध्याय पठण करण्यासाठी मोजून 5 ते 10 मिनिटं लागतील. खूप वेळ हा तुम्हाला लागणार नाही. त्यामुळे हा अध्याय तुम्ही सहज 1 महिनाभर नक्की पठण करू शकतात. आणि सकाळी हा अध्याय पठण करून तुम्ही संध्याकाळी मांसाहार करण्याची चुकूनही करू नका. कारण जेव्हा आपण हा अध्याय पठण करत असतो तर तेव्हा साक्षात दत्त महाराज आपल्या समोर बसून ह्या अध्यायाचं पठण ऐकत असतात. आपल्या घरामध्ये दत्त महाराज हजर असतात. त्यामुळे हा अध्याय आपण पठण करत असताना जितके दिवस हा अध्याय आपण पठण करू तितके दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. आणि हा अध्याय आहे गुरुचरित्रातील 18वा अध्याय. या अध्यायामध्ये श्री गुरूंच्या लीलांमधून एका ब्राह्मणाला आकस्मिक धनप्राप्ती झाल्याचे वर्णन आलेले आहे. या अध्यायाचं पठण केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला धनधान्याची प्राप्ती होते. आणि म्हणूनच तुम्ही उद्यापासून हा अध्याय नक्की पठण करा. या अध्यायाचं स्वतंत्र एक पुस्तकसुद्धा बाजारामध्ये मिळत असतं, तर तुम्ही ते पुस्तक आणून हा अध्याय वाचलात तरीसुद्धा चालेल किंवा गुगलवर सुद्धा तुम्हाला या अध्यायाची PDF मिळून जाईल आणि ती PDF डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा अध्याय पठण करू शकता. आणि हा अध्याय पठण करत असताना जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला किंवा सूतक आलं तर तुम्हाला तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे, स्किप करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा या अध्यायाचं पठण करायला सुरुवात करायची आहे. उपास करण्याची काहीच गरज नाही किंवा पूजेची वेगळी मांडणी करण्याची सुद्धा काहीही गरज नाही. आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा तर असतोच. त्यामुळे देवघरासमोर बसूनच हा अध्याय आपल्याला सकाळी पठण करायचा आहे. एकदा तुम्ही या अध्यायाचं पठण करायला नित्यनियमानं सुरुवात केली की तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी नक्की दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा नक्की पूर्ण होतील. तुमचं दारिद्र्यसुद्धा दूर होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. म्हणून हा अध्याय तुम्ही उद्यापासून नक्की पठण करा. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की नवीन वर्षामध्ये आपल्याला गुरुचरित्रातील कोणता अध्याय हा कसा पठण करायचा आहे, कोणते नियम आणि अटी आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.